पालकमंत्री मुर्दाबाद 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 नाही कुणाच्या बापाच्या नाही कुणाच्या बापाच्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संघर्ष करो हम तुम्हारे साथ दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पवार साहेबांच्या अशोक साहेबांच्या मंजूर झाले अरे उधर सरकार मुर्दाबाद 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 पालकमंत्री मुर्दाबाद 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 मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 आमच्या हक्काचा। नागपुर जिला परिषद में राष्ट्रवादी शरद पवार पार्टी का आंदोलन। सलिल देशमुख ने कहा कि मैं बार बार मांग करता रहा हूं कि जिला परिषद द्वारा विकास कार्यों के लिए कार्य आदेश जारी नहीं किए जाते हैं, इसलिए आज हम आंदोलन कर रहे हैं। जनता ने जिला परिषद और पंचायत समिति के माध्यम से अपने काम पूरे कर लिए हैं, लेकिन अगर वे हस्तक्षेप करेंगे तो वे नई जगह बना लेंगे। कांग्रेस और एनसीपी सरकारें ऐसा भेदभाव नहीं कर रही हैं, लेकिन ये लोग भाजपा की नकल करने की कोशिश कर रहे हैं। यह एक आम आरोप है कि मुख्यमंत्री और नागपुर के पालक मंत्री को जनता के कामों की जानकारी नहीं है। राज्य सरकार 2 महीने बाद भी इन कामों को मंजूरी नहीं दे रही है। इस जिले के राजस्व मंत्री आपके जैसे हैं। नागपुर जिला परिषद के संबंध में राज्य सरकार को नई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। हमारा आंदोलन चुनावों की पृष्ठभूमि में नहीं है। आपको उस कार्य के लिए निविदा की तारीख और कार्य आदेश की तारीख जानने की जरूरत है, जिसके लिए मैं अपना पक्ष रख रहा हूं। आपल्याला कल्पना या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदा कार्यान्वित होते। या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे नागपूर जिल्ह्यामध्ये बोड्या होत्या। या लोकांनी निवडून दिल्याच्या जनप्रतिनिधींच्या ज्या बोड्या होत्या पंचायत समितीची जिल्हा परिषदची, या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे जनतेचे काम होते, जे जनतेने आम्हाला निवेदन दिले होते, हे काम सातत्याने इथचे लोक मंजूर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, प्रस्तावित करायचा प्रयत्न करत होते। कामे प्रस्तावित झाले, मंजूर झाले, वेगवेगळ्या हेड मध्ये झाले। कुठे जनसुविधा नागरी सुविधेचा हेड असेल, कुठे खनिजचा हेड असेल, कुठे आपण पाहाल तर त्या ठिकाणी समाज कल्याणचा हेड असेल, अशा बरेच हेड मध्ये जे काम प्रस्तावित महाविकास आघाडीच्या विशेष करून पदाधिकाऱ्यांनी सरपंचापासून तर ते अध्यक्षापर्यंत केले होते, ते काम थांबवायचं काम त्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलंय। आज 2 महिने व्हायला आले हे सरकार अस्तित्वात आलं, पण तरीही आपण पाहाल तरी हे काम मंजूर करून देऊन राहिले नाही। आज सांगताना दुर्दैव होतं की या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे, या जिल्ह्यातले महसूल मंत्री आहे, पण असा दुजा भाव यापूर्वी कुठलेही काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इच्छा कुठल्याही शिवसेना या कुठल्याही नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेवर केला नाही। असा अन्याय हे भारतीय जनता पक्ष आल्याबरोबर 2 महिन्यात आपले रंग दाखवून राहिले आहे। आणि हे काम मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्यावर स्थगिती जाणीवपूर्वक आणून त्या ठिकाणी आपलं जे खरं रंग आहे हे भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी दाखवून राहिलंय। काही दिवसापूर्वीच नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इकडे आढावा सभा घेतली। त्या आढावा सभा भारतीय जनता पक्षाची होती। आम्हाला दुसऱ्या लोकांनी काही काम प्रस्तावित केले त्याच्याबद्दल आक्षेप नाही, त्यांचे पदाधिकारी आहे ते कुठे गेले असतील, त्यांना लोकांनी निवेदन दिले असतील, त्यांना लोकांनी आग्रह धरला असेल, ते काम ते प्रस्तावित करू शकतात। आज ते सत्तेत असतील, 4 काम त्यांचे जास्ती झाले काही हरकत नाही, पण जे काम लोकांचे आहे, जे काम जनतेचे आहे, हे काम जाणीवपूर्वक तुम्ही थांबवण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री करून राहिला असा आमचा आरोप आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिबात हे आंदोलन नाही आहे।
तुम्ही आमच्या कामाचे वर्क ऑर्डर पाहून घ्या, तुम्ही आमच्या प्रस्तावित कामं पाहून घ्या. आणि हे काम झाल्याच्या नंतर तुम्हाला मी विनंती सुद्धा करतो, आपण गावोगावी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी याची माहिती घेतली पाहिजे. निश्चित रूपाने प्रत्येक गावामध्ये थांबवलेले कामं आपल्याला आढळतील. आणि कामं कशाला थांबवले? अरे मला आपल्याला सांगायचं आहे, सत्ता येते सत्ता जाते. आजचा मुख्यमंत्री असेल, उद्या हा माजी मुख्यमंत्री बनेल. आजचा पालकमंत्री आहे, उद्या हा माजी पालकमंत्री बनेल. पण विकास कामं हे जनतेची आहेत आणि विकास कामं होत गेली पाहिजे. मी आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या तमाम अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान देतो की त्यांना त्या गोष्टीचे सांगतो. आज तुम्हाला जरी वाटत असेल की या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, आम्ही काही केलं तरी चालेल, कसंही वागलं तरी चालेल, तर या प्रशासनाला सांगतो, या सगळ्या लोकांना सांगतो, हे खपून घेतलं जाणार नाही. येणाऱ्या दिवसामध्ये हे लोक पण तेवढेच जबाबदार राहतील. आणि जबाबदार राहिल्याच्या नंतर कोण सस्पेंड होईल, कोणाचे काय कारनामे आहे, हे सगळं आम्हा लोकांना हे मुकाट्याने जे काम आम्ही मंजूर केले आहे, जे काम आम्ही प्रस्तावित केलं आहे, हे लवकरात लवकर वर्क ऑर्डर द्यावं आणि आमच्या ग्रामीण भागाच्या जनतेला त्या ठिकाणी सुकर करावं. हेच मला त्या ठिकाणी आपल्याला या जिल्हा परिषदेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना इशारा द्यायचा.